चंद्रपुरामध्ये आज आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या निमित्त गांधी चौकातून प्रियदर्शनी सभागृहापर्यंत जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। आज दुपारी 3 वाजता राज्यपालांच्या हस्ते 3 दिवसीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे। राज्य शासन, एसएनडीटी विद्यापीठ आणि सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क यांनी या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेसाठी पुढाकार घेतलाय। इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज 2025 नामक या परिषदेमध्ये 170 हून अधिक संशोधन पेपरचं सादरीकरण, जागतिक हवामान तज्ञांचं मार्गदर्शन तसेच महिला सक्षमीकरण आणि युवा नेतृत्वाला प्रोत्साहन आदी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। आज चंद्रपूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी विविध देखाव्यांच्या माध्यमातून मृदा, जल आणि वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम या रॅलीच्या माध्यमातून सादर केलेले आहेत। जिल्हा प्रशासन, वन विभाग, मँग्रोव्ह फाउंडेशन व महानगरपालिका यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज याची आज दुपारी 3 वाजता महामहिम राज्यपाल महोदयांच्या शुभ हातांनी शंखनादाची सुरुवात होणार आहे। 3 दिवस या चर्चासत्रामध्ये या संमेलनात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे रिसर्च करणारे शास्त्रज्ञ, पर्यावरणाचे अभ्यासक या संमेलनात सहभागी होणार आहेत। अमेरिकेसारख्या देशातले विद्यार्थीही या संमेलनात सहभागी होऊन 3 दिवस पर्यावरणाच्या संदर्भामध्ये असणारी गंभीरता व या गंभीरतेवर असणारी उपाययोजना, विविध वर्तमानपत्रातून जेव्हा आपण बातम्या वाचतो की पर्यावरणाच्या दुष्परिणामांनी, विपरीत परिणामांनी अनेकांचे मृत्यू ओढवले आहेत। हजारो लोकांना त्यांची कोणतीही चूक नसताना कॅन्सरचा आजार त्यांच्या दुर्दैवाने वाट्याला येतोय। पाणी प्रदूषित होत आहे, हवा प्रदूषित होते आहे, माती प्रदूषित होते आहे आणि हे प्रदूषण 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात या 100 वर्षातल्या मानवी इतिहासाने बघितलं आहे। या विरुद्ध एसएनडीटी वुमन युनिव्हर्सिटी, कारण शेवटी वसुंधरा ही आमची माता आहे, नदी आमची माता आहे, तर या मातेच्या प्रदूषणाला थांबवण्यासाठी जी एसएनडीटी युनिव्हर्सिटी ही महिलांची आहे, म्हणजे मातांची आहे, त्यांनीच याचा पुढाकार घेतला की एका मातेने दुसऱ्या मातेला या रक्षणासाठी पुढाकार घेऊन समाज जीवनामध्ये हा संदेश देण्यासाठी ही क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये, ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात ही परिषद आहे। याचा एक ॲप तयार केला गेला आहे। हजारो महाराष्ट्राच्या पर्यावरण प्रेमींना एकत्र करून ही लढाई ही अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि आज मी महानगरपालिकेचे डॉक्टर पालीवाल यांचंही कौतुक करेन की एसएनडीटी युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर उज्ज्वलाताई चक्रदेव, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासोबत एका सुंदर रॅलीचं त्यांनी आयोजन केलं। जर लहानपणीच पर्यावरणाचं महत्त्व हृदयापर्यंत पोहोचलं तर मला विश्वास आहे की आम्ही ही लढाई जिंकण्यामध्ये एक टप्पा पूर्ण करू।